हप्त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे। पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे। लाडकी बहिणीसाठी पुन्हा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर जोडले गेलेले आहेत। वैदेही, पुन्हा लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला गेलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की लाडकी बहीण योजनेच्या एकूणच मे महिन्याच्या आर्थिक लाभपात्र महिलांना देण्यासाठी 344.74 कोटी रुपयाचा निधी हा वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा हा निधी या ठिकाणी पुन्हा एकदा वळवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे। याआधी खरं तर मोठ्या प्रमाणात हा निधी सामाजिक न्याय विभागाकडूनही वळवला जायचा, जवळपास 400 कोटीचा निधी हा वळवला जायचा। मात्र आता कुटणी केल्यानंतर खरं तर या ठिकाणी जवळपास 344 कोटी रुपयाचा हा निधी पुन्हा एकदा या ठिकाणी वळवण्यात आला असल्याचं माहिती मिळत आहे। सोबतच एकूणच मे महिन्याचा हा हप्ता देण्यासाठीचा खरं तर हा निधी या ठिकाणी वळवण्यात आल्याची माहिती मिळते। जी, धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या माहितीसाठी।